नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप बरोबरची शिवसेनेची युती तोडली आहे. इथून पुढे कुठल्याही निवडणुकांमध्ये भाजप बरोबर युती होणार नाही हे उद्धव ठाकरेंनी आज जाहीर केलेलं आहे. 50 वर्ष झाली शिवसेनेच्या स्थापनेला, त्यातली 25 वर्ष शिवसेना भाजप बरोबर युतीत होती. ती सर्व 25 वर्ष आमची सडली. आता इथून पुढे आम्ही सडणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. आता बघायचं आहे की मुंबई महापालिका निवडणुकीपुरती युती होणार किंवा नाही अशी जी अटकळ बांधली जात होती त्याही पेक्षा पुढे जाऊन उद्धव ठाकरे म्हणतायत की कुठल्याच निवडणुकीत इथून पुढे भाजप बरोबर शिवसेना युती करणार नाही. आता बघायचं आहे की खरंच उद्धव ठाकरे शिवसेनेच्या राज्य सरकारमधल्या आणि केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावतात का? एवढंच नाही तर राज्य सरकारला दिलेला पाठिंबा शिवसेना काढते का? अशी सगळी चर्चा सध्या सुरू आहे. यावरच आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा. युती तोडण्याशिवाय सेना भाजपला गत्यंतर नव्हतं का? अशी वेळ आली होती का शिवसेना आणि भाजपवरती की युती तोडल्याशिवाय गत्यंतर नव्हतं? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरच शिवसेनेचं राजकारण चालतं का? मुद्दा क्रमांक 2, पारदर्शकतेचा मुद्दा पुढे करून भाजपनं शिवसेनेची कोंडी केली होती का? मुद्दा क्रमांक 3, शिवसेनेने विरोधी पक्षाची किंवा विरोधी पक्षाच्या जागा व्यापणे भाजपला खुपतंय का? शिवसेनेनं विरोधी पक्षाची जागा व्यापणं भाजपला खुपतंय का? शेवटचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 4, युती तोडल्यानंतर शिवसेना राज्य सरकारमधून बाहेर पडणार का? आपल्या मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावणार का? हे होते चर्चेचे मुद्दे. आपल्या आजच्या सवालमध्ये चर्चा करण्यासाठी काही खास पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत राजकीय विश्लेषक अजित सावंत, त्याचबरोबर आपल्यासोबत धडाडीचे पत्रकार DNA चे पत्रकार सुधीर सूर्यवंशी आहेत. तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते हरीश रोगे आहेत. आपल्यासोबत मुंबईहूनच शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलमताई गोरे आहेत. तसंच भाजपच्या वतीनं बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ सुद्धा आपल्यासोबत आहेत. मी चर्चेला सुरुवात करतोय साहजिकच नीलमताई गोरे यांच्यापासून, कारण आज स्वतः युती तोडण्याचा वाईटपणा हा उद्धव ठाकरेंनी घेतलेला आहे. ते म्हणतायत, होय मी वाईटपणा घेतो, भाजप बरोबरची युती तोडतो, आणि त्यांनी ती आज तोडून दाखवलेली आहे, जाहीर केलेला आहे. नीलमताई, प्रश्न हाच आहे की उद्धव ठाकरेंपुढं गत्यंतर नव्हतं का युती तोडण्यापासून? एक तर महाराष्ट्र वनच्या शोमध्ये मी बोलले होते, तुमच्याकडे ज्याला आले त्याला मी म्हटलं होतं की भारतीय जनता पक्ष जो आहे आणि शिवसेना हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यच राजकीयदृष्ट्या गेल्या काही वर्षांमध्ये संक्रमणावस्थेतून जाते. आणि त्यामुळे 2014ला जसं देशामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं, एका अर्थाने भारतीय जनता पक्षाला शिवसेनेवरती किंवा अन्य घटक पक्षांवरती NDAच्या अवलंबून राहण्याची जी गरज होती ती त्यांची गरज संपली. आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्या रूपाने स्वतः आपण डायरेक्टली मतदारांशी संपर्क साधू शकतो आणि त्याच्यात विजय मिळवू शकतो म्हटल्यावरती भारतीय जनता पक्षाच्या मध्ये अगोदरसुद्धा काही मुद्द्यांवरती आमचे मतभेद होतेच, काही मुद्द्यांवरती, पण ते मतभेद असून सुद्धा युती कमी जास्त होऊन चाललेली होती. नंतर आपण पाहिलं की विधानसभेच्या मध्ये जागा वाटप एक संख्या फक्त निमित्त होतं असं मला वाटतं. जे काही घडलं त्याच्यामध्ये आम्ही त्यावेळेला सुद्धा बोललेलो आहे की ज्या प्रकारनी इतर पक्षांमधले लोक घेण्याचा सपाटा भारतीय जनता पक्षाने चालवलेला होता आणि खास करून ज्या जागा शिवसेनेकडे होत्या त्या जागांच्या मध्ये त्यांनी अगदी म्हणजे त्याच्यात एक दागी लोक म्हणतील असे सुद्धा लोक त्यांनी त्याच्यामध्ये घ्यायला सुरुवात केलेली होती. आमचे सुद्धा लोक सुभाष भामरे असतील किंवा असे लोक ते सुद्धा त्यांनी फोडण्यासाठी म्हणून सुरुवात केलेली होती.
आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवरती ती एक स्पष्ट जागा दिसत होती. आणि मी म्हटलं होतं तुमच्या कार्यक्रमात की शिवसेना आणि भाजप काँग्रेस आणि NCPची स्पेस घेत होते असं नाही आहे, तर शिवसेनेची स्पेस भारतीय जनता पक्षाने घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू झाला होता. आणि ती घेण्यासाठी म्हणून काय मिळेल त्या पद्धतीने फसवणूक करायची किंवा एक बोलायचं एक करायचं या सगळ्या गोष्टी त्यांच्या वागण्यामधून एका बाजूला दिसत होत्या. या पार्श्वभूमीवरती आम्ही युती तोडली फक्त जागांच्या पेक्षा सुद्धा आता स्ट्रायकिंग रेटचा मुद्दा त्यांनी त्यावेळेला काढला होता. तर आता किती म्हणजे चर्चेत बोलायचं याला पण मी पुढे तो मुद्दा घेईन. परंतु पश्चिम महाराष्ट्रामधल्या ज्या जागा जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक वर्ष निवडून येणारे आमदार होते त्या ठिकाणी लढायला यांची तयारी नसायची. आणि त्या ठिकाणच्या जागा म्हणजे आता बारामतीसारखी लोकसभा बघा तुम्ही जी त्यांच्याकडे होती, 9 वेळेला त्यांनी डॉक्टर प्रतिभा लोखंड्यांना उमेदवारी दिली आणि त्या प्रत्येक वेळेला पडल्या. मला त्या पक्षाचे आम्हाला तेव्हा सुद्धा फार विशेष वाटायचं आश्चर्य की असे उमेदवार हे आणतात, नंतर त्या प्रतिभा लोखंड्यांचं काय झालं आज भाजपचं सत्ता आल्यावर हा एक वेगळा संशोधनाचा प्रश्न आहे. मला त्यांच्यावर वैयक्तिक गोष्टीत जायचं नाही, पण कार्यसंस्कृती सांगते तुम्हाला मी. आणि त्याच्यामुळे दुसरा प्रकार एक होता की ज्याच्यावरती बाळासाहेब ठाकरे यांचा स्वभाव दिलदार होता, धाडस करायचे प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि त्याच्यामुळे सगळी युती झाली की त्याच्यानंतर यांच्या एकदा एका नेत्याने म्हणायचं, एकदा दुसऱ्या नेत्याने म्हणायचं, बाळासाहेब माझ्या 2 कार्यकर्त्यांसाठी या 2 जागा मला देऊन टाका, अमक्यासाठी 3 जागा देऊन टाका. आणि असं करत करत त्यांनी स्वतःच्या जागा जे शिवसेनेचे बालेकिल्ले होते, आता उदाहरणार्थ बीड सारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आमचे त्याच्यापूर्वीच्या निवडणुकांच्या मध्ये 3 जागा होत्या, पण ती हळूहळू एकच जागा झाली. लातूरमध्ये सुद्धा तोच प्रकार झाला होता. त्यामुळे काही जिल्ह्यांमधून शिवसेनेला वजा करत जायचं ही कार्यपद्धती भारतीय जनता पक्षाची राहिली आहे. आशिष तुझ्या लक्षात असेल, चिमूर लोकसभा मतदारसंघावरून प्रचंड मोठा वादविवाद आमचा आणि त्यांचा झालेला होता. आणि सातत्याने 100%ची घोषणा त्यांनी पूर्वी पण केली होती, 2002 मध्ये पण केलेली होती. त्याचबरोबर काही जे कार्यसंस्कृतीचे मुद्दे आहेत, नारायण राणेंच्या विरोधात जेव्हा आम्ही उभे राहिलो त्यावेळेला नितीन गडकरी प्रचारासाठी आमच्या उमेदवाराच्या आले होते, हे खरं आहे. पण त्या सगळ्या वादविवादाच्या मध्ये त्यांनी राज ठाकरे असतील, राज ठाकरेंबद्दलचं तर त्यांचं प्रेम सर्वश्रुतच आहे सगळ्या बाबतीमध्ये. म्हणजे एकही संधी सोडली नव्हती भारतीय जनता पक्षाने की ज्यांनी शिवसेनेला वेगवेगळ्या मार्गाने कशा पद्धतीने वीक करता येईल. पण आम्ही तेही सोडून दिलं की ठीक आहे, राजकारणामध्ये या गोष्टी असतात म्हणून. त्यामुळे विधानसभेची युती तुटल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही शासनामध्ये गेल्यावर आज तुमच्याकडे रावसाहेब दानवे परत बोलले की भाजपच्या सरकारमध्ये शिवसेना आहे, भाजपच्या सरकारमध्ये शिवसेना आहे. अरे भाजपच्या सरकारमध्ये मी पुढे जाऊन म्हणते की शिवसेना असली किंवा अजून कोण राष्ट्रीय समाजवादी पक्ष असेल किंवा RPI असेल किंवा शेतकरी संघटना असेल आणि त्यांचा एक आमदार असेल, शिवसेनेचे तर 63 होते आमदार, त्या पक्षांना चालत असेल तो त्यांचा प्रश्न आहे. पण कुठले निर्णय घेत असताना तुम्ही त्या त्या पक्षाच्या घटकांना विश्वासात घेऊन पारदर्शीपणे निर्णय घेताय ना, राज्यात घेताय ना केंद्रात घेताय. कुठले कुठले निर्णय, केवळ नोटबंदीचा विषय नाहीये, NDAच्या बैठका सुद्धा होत नव्हत्या. आणि फक्त बैठकांचा विषय नाहीये, तर बैठकांमध्ये धोरणात्मक जे काही थोडी चर्चा तर झाली पाहिजे, काय करायचंय काय नाही. मग त्याच्यावर तुमच्या लक्षात असेल भूसंपादन विधेयक, त्याच्यावरती आमचा वाद झाला. दुष्काळाची अंमलबजावणी कार्यक्रम, त्याच्यावर आमचा वाद झाला. चाराबंदीवरती आमचा वाद झाला. समृद्धी महामार्गावरती आमचा वाद झाला. त्यामुळे हे विधेयक जी आली, तुझ्या लक्षात असेल MIDCने सुद्धा जागा ॲक्वायर करण्यासाठी भूसंपादनाचं विधेयक राज्यांनी आणलं केंद्राच्या अगोदर, त्यावेळेला सुद्धा शेवटी आम्हाला राज्यामध्ये विरोध करायची वेळ आली. त्यामुळे ज्या पारदर्शीपणा हे एक त्यांनी हातामध्ये घेतलेलं एक ज्याला आपण म्हणू एक दुटप्पी भूमिका आहे की राज्यामध्ये पारदर्शी वगैरे कारभार काही करायचा नाही, एक केंद्रितत्व प्रत्येक गोष्टीत करायचं. आणि दुसरीकडे मात्र प्रत्येक ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये आता उद्धवजी स्पष्ट बोललेले आहेत अनेक गोष्टी बोलत असताना. आणि याच्यानंतर मी मला अजून एक घ्यायला पाहिजे विषय, आणि ते म्हणजे हिंदुत्वाच्या मुद्द्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर आता आचारसंहिता आहे खरं आहे, पण आता सगळ्या देवादेवांच्या पूजा करू नयेत याच्यामध्ये. आतापर्यंत काँग्रेस आणि NCPचं राज्य होतं, तर काय सगळीकडे रोज आरत्या करत बसले होते का लोक? असं काही नाही आहे. त्यामुळे आता अशा काय परिस्थितीमध्ये हा त्यांनी निर्णय घेतला, शिवसेनेच्या मंत्र्यांना विचारलं का? तर नाही विचारलं. आणि हे एक उदाहरण झालं, म्हणजे हे फक्त एक उदाहरण असा विषय नाही आहे. त्याच्यामध्ये अजून एक उदाहरण देते ज्याच्यावर आम्ही विरोध केला. गृह विभागाच्या सचिवांनी अचानक कायद्याचा प्रस्ताव समोर आणला की 100 लोकांपेक्षा जास्त लोक जमले तर पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. तर आतापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये एकदाही मंत्री किंवा कॅबिनेट मंत्री किंवा राज्यमंत्री सोडून कुठलाही विधेयकाचा मसुदा येत नाही, तर गृहसचिव कसं काय मसुदा आणू शकतात?
त्याच्यावरती कुठली चर्चा नाही. मी प्रतोदे विधान परिषदेमध्ये, सुनील प्रभू प्रतोदेत, आमच्याशी चर्चा नको व्हायला, कुठले कायदे येणार आहेत कुठले नाही. बरं आमच्याशी नाही झाली समजू शकतो आम्ही, पण विधिमंडळाच्या तर अधिवेशनाच्या वेळेला चर्चा व्हायला पाहिजे किंवा अशी विधेयकं येत आहेत हे आम्ही सूचना करून झाली. आणि राज्यमंत्र्यांची तर तक्रार सर्वश्रुत आहे, पण कॅबिनेट जे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा ज्या ज्या काही मुद्द्यांच्यावरती मतभेद होते तिथे पारदर्शी कारभार नव्हताच. त्यामुळे मला थोडं काय वाटतंय की आजचा हा जो निर्णय आहे ती उंटाच्या पाठीवरची ही एका अर्थाने शेवटची गाडी ठरली असं म्हणता येईल. त्यामुळे बरेचसे लोक चक्रावून गेलेले आहेत की असा निर्णय फक्त BMC पुरता कसा काय घेतला. पण हाच प्रश्न आहे की मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच उद्धव ठाकरेंनी ही युती तोडण्याचा निर्णय घेतला. यामुळे झालंय काय की शिवसेनेसाठी सर्वाधिक महत्वाचं काय तर मुंबई महापालिका, आणि त्यामुळेच हा निर्णय झाला. मुंबई महापालिकेच्या पलीकडे शिवसेना विचार करू शकत नाही असाही सर्वसामान्यांचा समज झालाय. अरे पण सर्वसामान्यांना काय विस्मरण झालंय का की राज्याच्या विधानसभेच्या वेळेला पण युती तुटलीच होती आणि आम्ही स्वतंत्रच लढलो होतो. त्यामुळे जिथे जिथे महाराष्ट्राच्या हिताचा आणि अस्मितेचा मुद्दा येतो त्या ठिकाणी आम्ही युती तोडतो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नीलमताई, ठीक आहे. जिथं जिथं महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय येतो तिथं शिवसेना युती तोडतं असं तुम्ही म्हणताय. अवधूत वाघ, प्रश्न असा आहे की वाईटपणा कोणी घ्यायचा तो उद्धव ठाकरेंनी घेतला. भाजप शिवसेनेच्या पाठीमागं इतकं फरफटत का केलं की ज्या पद्धतीनं आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लाथाडलेला आहे, ज्या पद्धतीचे आरोप उद्धव ठाकरेंनी केलेले आहे, भाजप युती तोडण्याची एवढी वाट बघत होतं, इतकं फरफटत का केलं? भाजपला वाईटपणा घ्यायचा नाहीये. गेली 25 वर्ष महाराष्ट्रामध्ये जर गेली विधानसभेची निवडणूक सोडली तर सगळीकडे शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा असोत किंवा मुंबईच्या नगरपालिकांच्या निवडणुका असोत एकत्र लढलो, लोकसभा एकत्र लढलो, त्याचा परिणाम दिसला. विधानसभेमध्ये काही गोष्टींसाठी आपल्याला युती तुटली, ती दुर्दैवाची गोष्ट होती. पण त्यानंतर 3 ते 4 टप्प्यामध्ये झालेल्या महाराष्ट्रातल्या सर्व नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेची ऑफिशियल युती होती. अर्थात दुर्दैवाने सर्वात उशिरा ती युती डिक्लेअर झाल्यामुळे काही ठिकाणी परस्परांच्या विरोधामध्ये उमेदवार उभे केले, परंतु कुठेही कटुता न येता ही निवडणूक पार पाडली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जिंकले, शिवसेनेचे उमेदवार जिंकले. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी प्रथम क्रमांकावर आला. शिवसेना कुठच्या क्रमांकावर आला तर त्यांनी पाहायचं आहे. मुंबई महानगरपालिकेचा नीलमताई म्हणाला ते खरं आहेत की नुसत्या तिकीट वाटपामध्ये संख्या हा महत्त्वाचा विषय नव्हता. आणखी मुंबईचे अध्यक्ष माननीय आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं होतं की नुसता संख्या हा विषय नाही आहे, परंतु पारदर्शक कारभाराचा विषय हा अतिशय जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की मुंबईकरांकडनं येणारा प्रत्येक पैशाचा हिशोब हा मुंबईकरांना द्यावा लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून नगरपिता या नावातून नगरसेवक हा जो शब्द आलेला आहे तो खऱ्या अर्थाने जर प्रचलित करायचा असेल तर मुंबईकरांना त्यांनी दिलेल्या कराचा प्रत्येक पैसा द्यावा लागेल. मुंबई हे शहर महाराष्ट्रातल्या नव्हे जगातल्या भारतातल्या सर्व शहरांपेक्षा थोडं वेगळं आहे, कारण हे एकमेव शहर असं आहे की जिकडे ऑक्ट्रायमध्ये आपण 5.5% ऑक्ट्रा घेतो. मुंबईमध्ये कंझ्युम होणाऱ्या प्रत्येक वस्तूवर मुंबईकर हा 5.5% ऑक्ट्राय देत असतो. त्यामुळे मुंबईमध्ये जमा होणाऱ्या महसुलावर 5.5% जो कर येतो हा मुंबईच्या नागरिकांना स्वतःच्या खिशातनं डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली द्यावा लागतो. याचा जर विचार केला तर मुंबईमध्ये येणाऱ्या पैशाचा सगळ्यात जास्त हक्क हा मुंबईकरांचा आहे. पारदर्शक कारभाराचा विषय आपण ज्यावेळी घेतो त्यावेळी आमचं असं म्हणणं आहे की मुंबईमध्ये जो 36,000-37,000 कोटीचा जो महसूल जमा होतो त्यातील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 60%, 70% सोडले तर 30% मुंबईच्या विकासासाठी खर्च होतो. तो त्या विकासाची गंगा सर्वसामान्य माणसांपर्यंत झिरपली पाहिजे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असल्यामुळे आणखी भारताची कॅपिटल सिटी असल्यामुळे मुंबईकरांना एक चांगलं जीवनमान देण्यासाठी आपल्याला पारदर्शक कारभार हवा. म्हणजे नेमकं काय तर रस्त्यामध्ये जो घोटाळा झाला तो सर्वप्रथम आमच्या खासदार माननीय पूनमताई महाजन यांनी पत्र लिहून काढलं. त्यानंतर आमचे गटनेते माननीय मनोज कोटक यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि या दोघांनी पाठपुरावा केल्यानंतर तिसरं पत्र शिवसेनेच्या महापौर स्नेहल आंबेकर यांना काढावं लागलं. त्या नालेसफाईचा प्रश्न असो किंवा लवग्रो पंपिंग स्टेशनमधला 400 कोटीचा घोटाळ्याचा प्रश्न
प्रश्न असो किंवा तुरटीचं प्रकरण असो जे गोपाळ शेट्टींनी काढलं, सत्तेमध्ये असताना सुद्धा शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह घोटाळे होत असतील तर ते बाहेर काढण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी, आमदारांनी आणि खासदारांनी चोखपणे पार पाडली आहे. आणि या दृष्टिकोनातून ज्या आमच्या पारदर्शक कारभार हवा या एकमेव आणि सर्वात महत्त्वाच्या अशा आमच्या घोषणेला शिवसेनेकडून प्रतिसाद मिळाला नाही. मला वाटतं त्यांना पारदर्शक कारभार नको आहे आणि म्हणून त्यांनी युती तोडण्याची घोषणा केली आहे. हरीश रोगे जसं आता मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेलं आहे ते काय म्हणालेले आहेत? ते हेच म्हणालेले आहेत जे आत्ता अवधूत वाघ म्हणालेले आहेत. मुख्यमंत्री आपल्या ट्विटमध्ये असं म्हणालेलं आहेत की पारदर्शक कारभाराच्या आधारे आम्हाला विकास साधायचा आहे, हाच आमचा मूलमंत्र आहे. जे आमच्याबरोबर येतील त्यांना सोबत घेऊन जाऊ, अन्यथा त्यांच्या शिवाय जाऊ. त्यांनी एक प्रकारे शिवसेनेला बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. हे झालं मुख्यमंत्र्यांचं ट्विट, त्यांची म्हणजे भाजपची भूमिका. पण जसं आता हे म्हणतायत एक प्रकारे पारदर्शकतेचा मुद्दा पुढं करून शिवसेनेच्या दुखऱ्या नसेवर भाजपनं हात ठेवला, बोट ठेवलं म्हणून ही युती तुटली असं तुम्हाला वाटतंय? आशिष, आपण जे सुरुवातीलाच म्हटलं की उद्धव ठाकरे साहेबांनी युती तोडली. आता अजून काही स्पष्ट झालेलं नाही आहे युती तोडली म्हणजे काय. पूर्णपणे जर युती तोडली असेल तर सरकारमधून बाहेर पडायला पाहिजे, असा अजून नाही निर्णय झाल्याचं काही दिसत नाही आहे. आणि जर युती तुटली असं म्हणायचं असेल तर निवडणुकीच्या नंतर ह्यांची युती परत होत असते. हे आम्ही पाहिलं आहे की कल्याण डोंबिवलीच्या इलेक्शनमध्ये त्यावेळेला आमच्या उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं की ही तर अफजल खानाची औलाद आहे. आणि त्याच वेळेला आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की वाघाच्या घशामध्ये हात घालून त्याचे आम्ही दात मोजू, एवढी ताकद आमच्या भाजपमध्ये आहे. हे त्यावेळेला त्यांनी म्हटलेलं मला आठवत आहे. मग त्याच्यानंतर मग इलेक्शनच्या नंतर यांची युती झाली. आता ज्याने जे पारदर्शकतेचं म्हटलं आहे, पारदर्शकता आणि भारतीय जनता पक्षाचा संबंध कुठे येतो आहे? आता परवा नोटबंदीच्या बाबतीमध्ये जवळजवळ 2 वर्ष संपूर्ण देशामध्ये गदारोळ चाललेला आहे. या बाबतीमध्ये निर्णय आमच्या पंतप्रधानांनी घेतला तो त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा माहिती नव्हता, त्यांच्या अर्थमंत्र्याला सुद्धा माहिती नव्हता. इतकंच नव्हे तर रिझर्व्ह बँकेचे जे अध्यक्ष आहेत त्यांना उर्जित पटेल त्यांना सुद्धा माहिती नव्हता. ते जवळजवळ त्यांना साक्षात्कार झाल्याप्रमाणे 2 आठवड्याच्या नंतर बोलले. त्यामुळे एकच मी आपल्याला सांगेन की हे जे काही पारदर्शकतेचं काही बुजगावणं जे उभं केलं जातं आहे, मला शिवसेनेची तरफदारी करण्याचं काही कारण नाही आहे. त्या ठिकाणी नीलम गोरे त्यासाठी समर्थ आहेत. परंतु या ठिकाणी जो विरोधाभास मला दिसतो आहे भारतीय जनता पक्षाच्या विचारामध्ये, तो या ठिकाणी मी आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला. हे पारदर्शकच्या नावावरती आज मी सांगतो हे भ्रष्टाचाराच्या नावाने ओरडत होते परवापर्यंत. जवळजवळ 14 लोक यांच्या मंत्रिमंडळामध्ये भ्रष्टाचारी आणि ते सुद्धा भारतीय जनता पक्षाचे मंत्री बसलेले आहेत आणि तेवढेच जवळजवळ केंद्रामध्ये बसलेले आहेत. कशासाठी तुम्ही बोलताय भ्रष्टाचाराच्या गप्पा, कशासाठी मारताय? एकच सांगतो आपल्याला की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने लोकांना सगळ्या ठिकाणी त्यांचं चाललं नाही जुमले का राजनीती, हा सुद्धा एक प्रकारचा जुमलाच आहे. एक वातावरण गढूळ करण्याचं काम जे आहे ते भारतीय जनता पक्षाने केलं. ज्यावेळेला तुम्ही एकमेकाशी युती केलेली आहे, मित्र म्हणून उभे आहात, आज सरकार चालवत आहात, त्यावेळेला काहीतरी दंडक. आमचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेला आमच्यामध्ये मतभेद होते, परंतु अशा प्रकारे नळावरती 2 बायका ज्याप्रमाणे भांडतात तशा प्रकारचं भांडण आमच्याकडे होताना दिसलं ना आपल्याला. मतभेद होते, मतभेद असायला पाहिजेत, परंतु एक जाणीवपूर्वक आपल्या मित्र पक्षांना कोंडीत पकडायचं किंवा त्यांना निग्लिजिबल करायचं, हे जे तत्त्वज्ञान जे आहे भारतीय जनता पक्षाचं, हे एका काळामध्ये त्यांना सुद्धा घातक ठरण्याची शक्यता आहे. आज मी आपल्याला एक सांगतो की शिवसेना त्यांच्याबरोबर आहेच, परंतु आणखी 4 छोटे छोटे पक्ष आहेत. ह्या छोट्या छोट्या पक्षांना सुद्धा आता कुठे ते हिशेबामध्ये धरत नाही. परवा मी कुठेतरी ऐकलं की आता शेट्टी साहेब त्यांचे सगळे जे मेटे असतील किंवा आणखी ते जानकर असतील, या सगळ्यांना एकत्र आणून त्या ठिकाणी दुसरी वेगळ्या प्रकारची आघाडी भारतीय जनता पक्षाच्या त्यांचे जे मंत्री आमदार आहेत ना ते भाजपच्या चिन्हावरती झालेले किंवा भाजपच्या कोटातून झालेले आहेत. त्यामुळे ते बिचारे 3 जण कुठे जाणार नाहीयेत, त्याची काळजी करू नका. बघा, ते गेले किंवा न गेले तर आम्हाला काही फरक पडत नाही, परंतु एक गोष्ट आहे की भारतीय जनता पक्ष हा युतीचा धर्म पाळण्यामध्ये अयशस्वी झालेला आहे. एकच उदाहरण सांगतो ना, उल्हासनगरमध्ये ओमी ते कोणते
कलानी, ओमी कलानी, पप्पू कलानीचा मुलगा. पप्पू कलानीचा मुलगा. आता त्याच्यावरती कुठल्या प्रकारचे किती आरोप आहेत ते सगळे मागे घेतले आणि आता त्याच्याबरोबर चाललेलं आहे. 78 जागापैकी जवळजवळ 40 जागा त्याला देण्याचा प्रयत्न होतोय. आणि मग तिथला जो रिपब्लिकन पक्ष आठवले गट, त्या आठवले गटाची लोक आता संभ्रमित झालेली आहेत की या माणसाबरोबर जर युती केले तर आमचं काय. मी एवढंच सांगेन की ज्या वेळेला तुम्ही ह्या सगळ्या लोकांची मदत घेतलीत, एक सांगतो की महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशाचं मी सांगत नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष जो वाढला त्याचं कारण शिवसेना आहे. शिवसेना जर नसती, त्यांचा आधार जर नसता, त्यांची मदत जर नसती, त्यांचं नाव जर त्यांच्या पाठीमागे लागलं नसतं, हा कधीच वाढू शकला नसता महाराष्ट्रामध्ये. हे पाप वाढवण्याचं काम जे आहे ते शिवसेनेनेच केलेलं आहे. म्हणून तर उद्धव ठाकरे म्हणाले ना, युतीची 25 वर्ष सडली. खरं आहे ना, ती फुकट गेली आहेत ना, कळलं का नाही, फुकटच अजित गेलेली आहेत. सावंत, मला एक प्रश्न थेट विचारायचा आहे. तो असा आहे की जेव्हा मुख्यमंत्री सांगतायत पारदर्शक कारभार आणि पारदर्शकतेचा आग्रह, अट्टहास धरून जर का मुंबई महापालिकेची युती शिवसेनेबरोबर करायची अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसह भाजपचे सर्व मंडळी जाहीर करतात, याचा अर्थ दुसरा असा होतो की मुंबई महापालिकेमध्ये पारदर्शक कारभार नाही. मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी पहिल्यांदा तेही भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी लावलेली आहे. अशा वेळी शिवसेनेला कुठंतरी आपल्याला कोंडीत पकडलं गेलं आहे अशी भावना झाली होती. ती जी घुसमट आहे ती आज उद्धव ठाकरेंकडनं बाहेर पडली. एकतर पहिली गोष्ट अशी आहे की हरीश रोगेंनी अतिशय चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती आपल्या सहकाऱ्यांबरोबर वागण्याची काय आहे ते स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे त्याच्या तपशिलात मी जात नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की ज्या पद्धतीची वागणूक अवधूत वाघ आता म्हणाले की 2014 साली आम्ही वेगवेगळे लढलो, त्यांचेही लोक आले निवडून, आमचेही आले, परंतु कोणती कटुता राहिली नाही. तर कटुता राहिली नाही तर मग मंत्रिमंडळात सहभागी करून घेताना कुठल्या पद्धतीची वागणूक तुम्ही शिवसेनेला दिली होती? मला तर असं वाटतं की त्याच वेळेला शिवसेनेने निर्णय घ्यायला पाहिजे होता आणि मंत्रिमंडळामध्ये सामील व्हायला नकार. जे व्हायचं ते तेव्हाच झालं असतं. परंतु आज उशिरा का होईना शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना हे कळून चुकलेलं आहे की ही काळाची गरज आहे. उशिरा का होईना हा निर्णय आपल्याला घ्यायला पाहिजे. आणि मला एक गोष्ट मी निश्चितपणे सांगतो की ह्या गेल्या 2014 पासूनच्या नंतरच्या काळामध्ये सामान्य शिवसैनिकाच्या मनामध्ये जी भाजपाबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झाली होती आणि त्या भावनेला वेदनेची जोड होती, ती वेदना आणि ती भावना उद्धव ठाकरेंनी उशिरा का होईना ओळखलेली आहे. आणि आता जर आपल्याला महाराष्ट्रात पाय रोवून उभं राहायचं असेल आणि पुढे जायचं असेल तर आपल्याला आपल्या बळावरच गेलं पाहिजे, हा निर्धार त्यांनी केलेला दिसतो आणि हा निर्णय त्यांनी घेतलेला दिसतो. आणि मला वाटतं, म्हणून मी मगाशी म्हणाल तसं की ती उद्धव ठाकरेंनी उशिरा का होईना हा निर्णय घेतला कारण काळाची गरज म्हणून घेतला. अवधूत वाघ आता याचा प्रतिवाद करतीलच की कटुता नव्हती, आम्ही चांगले वागलो त्यांच्याबरोबर, फक्त पारदर्शी कारभारासाठी झाली. परंतु तो पारदर्शी कारभार काय आहे ते आपण आता गेले कित्येक महिने आणि कित्येक वर्ष बघतोय. आणि ठरवल्यासारखं होतं. किरीट सोमय्यांसारखा माणूस जर माफिया असल्याचा आरोप जर आणि तो उद्धव ठाकरेंच्या बंगल्याचं नाव घेऊन मातोश्री वर्षे माफिया असा जर उल्लेख करत असेल तर मला वाटतं एक क्षणभर पण राहायला नाही पाहिजे. आज पहिली प्रतिक्रिया टीव्हीवरती कोणाची आली तर ती किरीट सोमय्यांची आली. ती काय आली की पारदर्शक कारभार घेऊन आम्ही मुंबई महापालिका जिंकणार. ही पहिली प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी ANIच्या माध्यमातून अख्ख्या टीव्हीला दिली. आणि हे बोलण्याचा नैतिक अधिकार आज आहे का त्यांना? इतकी वर्ष तुम्ही महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये शिवसेनेबरोबर होतात. जर पारदर्शक कारभार नव्हता, तुम्हाला पटत नव्हता, तो भ्रष्ट होता असं तुम्हाला वाटत होतं, तर तुम्ही का तेव्हा एक शब्दाने कधी बोलल्याचं किंवा निषेध केल्याचं मला आठवत नाही गेल्या काही काळामध्ये. म्हणजे आता तुम्ही थोडंसं वरचढ झाल्याबरोबर आपला जो सहकारी आहे त्याच्या मानेवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करायचा तर ती गोष्ट चुकीची असं मला वाटतं. मराठी अस्मितेवरती वारंवार आघात करण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडून झालं आणि त्याला चोख उत्तर मला असं वाटतं की शिवसेनेकडून येणाऱ्या काळामध्ये मिळेल. सुधीर सूर्यवंशी, तुम्ही खूप जवळून सेना भाजप पक्ष कसं काम करतात हे बघता, राज्य सरकार कसं काम करतं हे बघता. तुम्हाला खरंच असं वाटतं की मुंबई महापालिकेमध्ये मोठा भाऊ शिवसेनाच आहे हे भाजपनं मान्य करायला हवं? किंवा भाजपची खरंच एवढी ताकद वाढली आहे का 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर की आता भाजप इक्वल टर्म्समध्ये ही युती करू शकत होतं, की ही युती तोडणं दोघांच्याही फायद्याचं आहे, की हा मैत्रीपूर्ण करार आहे? अजूनही तुम्हाला तसं वाटतं? नाही, मला तसं वाटत नाही. ॲक्च्युली ह्या गोष्टी बघण्यावर 2-4 गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. म्हणजे मुंबई आणि सेना, म्हणजे मुंबई हे सेनेसाठी होमपिच आहे. आता एखाद्या खेळाडूचं सचिन तेंडुलकर जसं वानखेडे होमपिच होतं, तिथं वानखेडेवरती सचिन हा खेळणारच, याबद्दल काही वाद नाही.
त्या पद्धतीने सेनेसाठी मुंबई हे होम पिच आहे. म्हणजे बाकी ठिकाणी जरी सेनेला कमी जागा मिळाल्या किंवा काही ठिकाणी कमी असल्या, पण मुंबईमध्ये सेना परफॉर्मन्स करणं हा कॉन्फिडन्स कोणाला आहे? तो सचिन तेंडुलकर. तो सचिन तेंडुलकर म्हणजे कोण? शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना तो कॉन्फिडन्स आहे. दुसरी गोष्ट, BJP हे सेनेसाठी एक सोल आत्मा आहे. तो आत्म्यावर जर कोणी आघात केला असेल आणि तिथूनच BJP वाढली, म्हणजे आपलं सेना वाढली, सेना तिथून वाढली, म्हणजे कोकणामध्ये वाढली, नंतर बाकी मराठवाडा किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये तिथून वाढली. तर आत्म्यावर जर BJP आघात करत असेल त्याच्यामुळे कोणीही सहन करू शकणार नाही. त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंनी जे राजकीय याच्यामध्ये किंवा राजकीय पक्षांमध्ये किंवा राजकारणामध्ये पोपट मेल्याची गोष्ट सर्वांना माहिती आहे. आता पोपट मेला डिक्लेअर कोणी करायचं? तर उद्धव ठाकरेंनी आज धाडस केलं की मी डिक्लेअर करतो पोपट बाबा मेलेला आहे. त्याने ते धाडस केलं आणि ते योग्य केलं, कारण की आज ना उद्या ते करायचंच होतं. त्याच्यामुळे आज करून तर कार्यकर्त्यांमध्ये पण एक क्लिअर मेसेज गेला आणि त्याच्यामुळे कार्यकर्ते जोमाने काम करतील. आणि बाकीच्या जे मराठी जे अस्मिताची नावाची गोष्ट आहे किंवा दुसरी अशी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये, नोटबंदीनंतर अनेक प्रकारचे उद्योगधंदे बंद पडायला लागले, मुंबई झाले किंवा भारतभर बंद पडायला लागले. त्यावेळेला बरेच मारवाडी गुजराती यांच्या कम्युनिटी सेने मातोश्रीवर भेटायला गेले, तुम्हाला आठवत असेल. तेव्हा उद्धव ठाकरेंनी सांगितलं तर माझ्याकडे येत आहेत ठीक आहे, पण एक आश्वासन द्या की मी तुमच्या पाठीशी उभे राहू, नाही तर काय आता येणार नंतर पाठीशी उभे राहणार नाही. त्याच्यामुळे त्यांचा इंटरनल जो सर्वे किंवा इंटरनल रिपोर्ट असे की मॅक्झिमम मराठी सोडून सुद्धा कम्युनिटी सेनेच्या पाठीमागे उभं राहायला तयार आहे. आणि ते आता वोटिंगमध्ये कसं कन्वर्ट होईल, आता ते मोदींच्या प्रेमात अजून आहेत की वोटिंगमध्ये ते आता मोदीला सोडून वोटिंग सेनेकडे करतील. जर सेनेला वोटिंग केलं तर मराठी टक्का प्लस सेना प्लस डाऊन झालेली मनसे, हा जो पूर्णपणे जो भाग आहे तो पूर्णपणे फायदा होईल सेनेला. त्याच्यामुळे सेना ही सर्ज होऊ शकते जर हे कॅल्क्युलेशन जर व्यवस्थित प्रमाणात झाले तर. दुसरं टक्का जर काँग्रेसचा जो मराठी वोटर होता काँग्रेसला अटॅच झालेला, तो वोटर आता डिटॅच झाले, त्याच्यामुळे तो वोटरसुद्धा सेनेकडे जाऊ शकतो. आता सेना त्याचं इनकॅश कसं करेल याच्यावर पूर्णपणे बाकीचे हे गणित हे अवलंबून आहेत. सेनेची मुंबईमधली पक्ष संघटना खूप बळकट आहे, त्यामुळे सेनेला तो विश्वास आहे की आपण स्वबळावर लढलो तर त्यात मुंबईमध्ये आपलाच फायदा आहे. पण केवळ एकट्या मुंबई महापालिकेची निवडणूक नाही, इतरही 9 महापालिका आहेत, त्याचबरोबर 25 जिल्हा परिषदा आहेत, 283 पंचायत समित्या आहेत. त्यांचा विचार कदाचित भाजपनं केला असण्याची शक्यता आहे. कारण ज्या पद्धतीनं नगरपालिकांचे निकाल आले त्यामध्ये असं दिसलेलं आहे भाजपच्या धुरीणांना की सेनेनं विरोधी पक्षांची जागासुद्धा मोठ्या प्रमाणात व्यापलेली आहे. सेनात जर का विरोधी पक्षाची जागा व्यापत असेल तर उद्या सेना भाजपची सुद्धा जागा व्यापाला कमी करणार नाही. तोही विचार मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेत्यांनी केला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्वांचा विचार करून आम्हाला तुम्ही हवे आहात, पण तुम्हाला जर का युती नसेल तर तुम्ही जाहीर करा आणि सरकारमधून बाहेर पडा, असा एक मेसेज मातोश्रीवरती धाडला गेला अशी माहिती मिळते आहे. आणि म्हणूनच युती तोडण्याचा किंवा युती न करण्याचा जो निर्णय आहे, तो जो वाईटपणा आहे तो उद्धव ठाकरेंनी आज घेतला अशी ही चर्चा आहे. या सर्व बाबींवरती आपण चर्चा करणार आहोत, पण ब्रेकनंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. युती तोडण्याशिवाय सेना भाजपला गत्यंतर नव्हतं का? 85% लोक म्हणतायत हो, युती तोडण्याशिवाय सेना भाजपला गत्यंतर नव्हतं. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय नीलम गोरे यांच्याकडं. नीलमताई, युती तुटली, उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं, आता पुढं काय? मी मगाशी तुम्हाला बोलले होते की त्याच्या पुढचं आता आज बैठक होईपर्यंत प्रत्येक जणाला तीच घाई होती. अलीकडे काय झालंय की मीडियाचं पण थोडंसं झालंय असं, म्हणजे मी टीका करते वाटलं तर तसं म्हणा, पण शिवसेना प्रमुख जेव्हा आजारी होते त्यावेळेला सुद्धा मीडिया असंच करत होता, गेलं नसतानाच गेलेत. इतकं म्हणजे समोरच्या माणसाचं एवढी का घाई होते ब्रेकिंग न्यूजची हे मला कळत नाही आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे दुसरं असं आहे की ह्या सगळ्या पद्धतीने काय होतं माहिती आहे का, की सगळी राजकीय प्रक्रिया ही बातम्यांच्या मधून एकमेकावरती वार होतात. आणि आम्ही कायम या गोष्टीला नकार दिलेला आहे की आम्ही आमचं जे काही म्हणणं आहे ते शिवसैनिकांसमोर आमच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये मांडू. माध्यमांमधून अशा पद्धतीने फक्त टीका करायची आणि त्याच्यानंतर एक दुहेरी नीती करायची हे आम्हाला मान्यच नाही आहे. पुढे काय होणार आहे तर आता पुढच्या सगळ्या निवडणुका आहेत ते स्वतंत्र लढणार, योग्य सरकारमध्ये राहूनच निवडणूक लढवली जाणार शिवसेनेकडून. पण
आशिष ऐकून घ्या. नाही आशिष, असं मी आज काही स्वतः शिवसेना प्रमुख नाहीये. तुम्ही सुद्धा असे एकदम मर्यादा सोडून जे प्रश्न विचारताय त्याच्यामध्ये ठीक आहे, सरकारमध्ये राहून निवडणूक लढवणार. बाहेर पडते तुम्हाला शो मधून. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं होतं, मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं होतं, जे पक्ष नेत्यांचं पक्ष प्रमुखांच्या अधिकारातला विषय असतो त्याच्यावरती तुमचा प्रश्न विचारणं हे तुमचं कर्तव्य आहे. पण एकदा नाही दोनदा नाही, तेवढ्याच प्रश्नाच्या पाठीमागे हात धुवून लागायचं नाही. पहिल्यांदाच विचारलाय ताई, पहिल्यांदाच विचारलाय किंवा युती तोडली आहे, आता इथून पुढे कोणत्याच निवडणुकीत युती करायची नाही, तर मग सरकारमध्ये शिवसेना राहणार आहे किंवा नाही. आता याच्याबद्दल आज जसं अगदी सविस्तर माननीय उद्धव साहेबांनी मार्गदर्शन केलं तसं जो त्यांचा अधिकार आहे त्याच्यासाठी मातोश्रीला तशी कोणाच्या सल्ल्याची गरज नाही आहे. त्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीने ते पुढे जातील आणि त्याचं शिवसैनिक 100% पालन करणार, त्याच्यात कुठली शंका नाही आहे. पण मला 2 मुद्दे इथे घ्यायचे आहेत. एक म्हणजे हा जो पारदर्शीपणाचा जो मुद्दा आहे त्याच्याबद्दल तुम्ही जे म्हटलं की BMC मध्ये आलं म्हणून सगळं झालं. आता याच्यावर 100 वेळा मी बोललेली आहे तुमच्याकडे सुद्धा की रस्ते घोटाळा, त्याच्यानंतर या सगळ्यावरती जी चर्चा झाली, मग तेच कंपन्या नागपूरमध्ये चालतात, मग तो पारदर्शी कारभार होतो का नागपूरचे रस्ते करण्यासाठी म्हणून? तो कसा काय पारदर्शी कारभार झालेला दिसून येतो आपल्याला? हा एक भाग. दुसरं म्हणजे 114 जागा समजा द्यायला आम्ही तयार झालो असतो तर मग माफिया राज संपणार होतं, पारदर्शी कारभार सगळा होणार होता असं आपण गृहीत धरायचं का? हा पण विषयाचा विचाराचा कुठेतरी विचार केला गेला पाहिजे. आणि तिसरं मला या सगळ्यामध्ये असं वाटतं की कोणत्या वेळेला काय करायचं एका पक्षाने. आज आता वेगवेगळे प्रतिक्रिया मला येताना दिसत आहेत का राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदराव पवार बोलले की मला अतिव दुःख झालं, पण त्यांचा शॉट तुम्ही बघायला हवा होता, फोटो याच्यावरचा चॅनेलवरचा. किती आनंदाने दुःख त्यांनी व्यक्त केलं, म्हणजे त्याच्यात आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती मावत नव्हता दुःख त्यांचं दिसत असताना. आणि नवाब मलिकनी सांगितलं की आता समीकरणं बदलतील, आवड आणि तटकरे. तर आम्ही तर सभागृहात नेहमीच बघतो आहे, पण आम्हाला त्याची पर्वाच नाहीये कोण कुठे काय करतंय त्याची पर्वा. म्हणूनच ताई मी तुम्हाला प्रश्न विचारला, माझा प्रांजळ प्रश्न होता की आता पुढे काय, कारण आता राष्ट्रवादी जर का इतकी आतुर झाली असेल तर पुढे काय, म्हणून मी विचारलं. पुढं काय आता याच्या संदर्भामध्ये आमचे सर्व पक्षाचे जे श्रेष्ठी आहेत ते निर्णय घेतील काय करायचं त्याचा. परंतु माझा आक्षेप कुठे आहे माहिती आहे का आशिष, आपली जी सगळी चर्चा असते ना माध्यमातली ती कशी राहते माहितीये का, सुप्रीम कोर्टातलं जसं असतं ना. आता तुम्हीच राष्ट्रवादीच्या नेत्यांचे दाखले दिले, तुम्हीच राष्ट्रवादीच्या नेत्यांचे दाखले दिले, तुम्ही शरद पवारांचा दाखला दिला, नवाब मलिकांचा दाखला दिला, जितेंद्र आव्हाडांचा दाखला दिला. आम्ही प्रश्न विचारू नये? नाही मी असं सांगते तुला, नाही माझा त्याच्यात आक्षेप कार्यपद्धतीवर असा, पण तुम्ही काय सुधारणार नाही आहात त्याच्यामध्ये. कारण असं आहे की एक दुसरं युतीच्या जागा 114 का 100 का 60 का 70, अरे त्याच्या मागचं काही लॉजिक असतं. ते लॉजिक आम्हाला सांगायचं नसेल, काय आमची चर्चा आहे ती आमची अंतर्गत चर्चा असेल, कुठले दुसरे पक्ष सांगत असतील तो त्यांचा प्रश्न आहे. पण 8-10 दिवस त्याच्यावरती गुऱ्हाळ चालू होतं. परत ठाणं आणि मुंबई महानगरपालिका याच्या अजेंड्यावर शेवटी कोणी आणला विषय, माननीय उद्धव साहेबांनी विषय आणला की इथल्या जनतेच्या हिताच्यासाठी म्हणून आपल्याला काम करायचं आहे. आता पुढे काय म्हटल्यावरती आता रोंगेजी बोलत असताना की एखादे पुढे एकत्र येतात किंवा काय करतात किंवा काय नाही. आज तर उद्धव साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही परत युती करणारच नाही आहोत त्यांच्याबरोबर. आजच्या घडीला त्यांनी ते जाहीर केलेले आहे. आता त्याच्यामुळे त्याच्यावरच विश्वास नसेल तर त्याच्यावरती काय बोलायचं आपण. बरं ताई, एक प्रश्न महत्वाचा आहे की तुम्हाला जो भाजपची जी मागणी होती ना की मुंबईमध्ये आम्हाला 114 जागा द्या, त्या मागणीसाठी त्यांचं लॉजिक असं होतं की 2014ची जी विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघापैकी 15 विधानसभा मतदारसंघामध्ये आज भाजपचे आमदार आहेत आणि 14 ठिकाणी शिवसेनेचे आहेत. त्या समीकरणाच्या आधारे युती झाली पाहिजे आणि म्हणून मग आम्हाला 50-50 114 जागा द्या. तर मग त्याला का आक्षेप घेतला शिवसेनेनं? असं आहे आशिष, याच्या पूर्वीचे जर का युतीचं जागा वाटप पाहिलं तर ज्याचे जिथे आमदार त्याच्यामधले 50% जागा, असं काही पूर्वी कधी सूत्र नव्हतं, कधीच नव्हतं असं सूत्र. उलट प्रत्येकाच्या मतदारसंघामधले दोघांचेही उमेदवार असायचे, दोघांच्याकडे जागा असायच्या, वाटप जे असायचं, आणि ज्या पडेल जागा असायच्या त्याचं सुद्धा साधारणपणाने सारख्या पद्धतीने वाटप व्हायचा प्रयत्न जसा व्हायचा तसं सारख्या असण्याबरोबरपेक्षा कोण तिथून निवडून येऊ शकतं याचा निकष असायचा. पुण्यामधलं सुद्धा मी सांगते युतीचं जागा वाटप झालं होतं 2012ला, तर काय जिथे शिवसेनेचा आमदार कोथरूडमध्ये होते म्हटल्यावरती सगळ्या जागा शिवसेनेच्या असं होऊ शकत नाही ना. तसंच
मुंबईमध्ये सुद्धा अमक्याचे आमदार आहेत म्हटल्यावरती सगळ्याच्या सगळ्या जागा त्यांच्या असं म्हटलं तर सगळं पक्ष म्हणजे एकदम भारत पाकिस्तान झाल्यासारखे होऊन जातील. त्यामुळे काय माहिती आहे का, एक असं होतं की काही लोक जे आहेत त्यांचे ते परत परत मीडियासमोर सातत्याने बोलल्यामुळे ते सगळं कसं बरोबर आहे अशा पद्धतीने एक वातावरण तयार होतं. आणि आमच्याकडे सातत्याने असं ऑफ द रेकॉर्ड सांगणं किंवा त्याच्याबद्दल एक मीटिंगमध्ये बोलायचं, बाहेर जाऊन एक सांगायचं, याच्याबद्दलचे मार्ग शिवसेना वापरत नाही, ही त्यातली वस्तुस्थिती आहे. अर्थात तुमच्या कौशल्याने तुम्ही ते आतमधली चर्चा काढताच, काय झालं, शिवसेनेचं काय म्हणणं होतं ते म्हणजे तुमचं शिवसेनेवर खास प्रेम असल्यामुळे तुम्ही करत असता. नाही असं काही नाही आहे. सेना भवनच्या भिंतींना पण कानं आहेत आणि ते बाहेरनं पत्रकार त्या कानांना आपलं कान लावून उभे असतात, त्यामुळे ते कळतं. ठीक आहे, तुमचे कान जे आहेत ते फार तीक्ष्ण आहेत असं म्हणते मी त्याच्यावर. ठीक आहे ताई, मी अवधूत वाघ यांच्याकडे जातो. अवधूत वाघ, ठीक आहे, नीलमताई गोरेंना उत्तर द्यायचं नाहीये की युती तुटली आहे, पुढं काय. पण तुम्ही सांगा, जर का खरंच आपण राज्य सरकारपुरतीच बोलूया, राज्य सरकारमधून शिवसेनेचे मंत्री राजीनामे देऊन बाहेर पडले, शिवसेनेनं राज्यपालांना पाठिंबा काढल्याचं पत्र दिलं आणि जर का देवेंद्र फडणवीस सरकार अल्पमतात आलं, विश्वासदर्शक ठराव मांडा असं राज्यपालांनी सांगितलं, तर मग भाजपची काय तयारी आहे? याच्या पुढचा प्रश्न, आणि मग इलेक्शन लागल्या, मग कोणाबरोबर युती करणार, जागा वाटप होणार का, त्यावेळी तुमचं नेतृत्व कोण करणार, अशा प्रश्नांची जर मालिकेला उत्तर देण्यासाठी आज मी. बरं ठीक आहे, थेट विचारूया, जर का शिवसेनेनं पाठिंबा काढला तर काय, जर का शिवसेनेनं पाठिंबा काढला तर काय? स्थानिक स्वराज्य ज्यावेळी काढतील त्यावेळी पाहू. ठीक आहे, म्हणजे मग हा मैत्रीपूर्ण करार आहे शिवसेना भाजपमधला असं समजायचं का, जे कल्याण डोंबिवली महापालिकेत झालं? एक लक्षात ठेवा, आज महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये विरोधी पक्ष म्हणून जे आहेत ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रापुरता बोलायचा विचार झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं कुठे अस्तित्व आहे असं दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या बाजूने बोलणारे अतिशय उद्विग्नपणे बोलत असतात आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेबद्दल बोलत असतात. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये जेवढी कटुता वाढेल त्याची फळं आपल्याला मिळतील, त्याचा फायदा आपल्याला मिळेल. अशा माणसांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला कधीच काही मिळणार नाही. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना जरी आज या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युतींमध्ये एकत्र नसली तरी त्यांना मिळणारा जो मतदार आहे हा मतदार एकच आहे. आणि या मतदारांनी आता निर्णय करायचा आहे की भारतीय जनता पक्षाला मतदान करायचं आहे की शिवसेनेला मतदान करायचं आहे. मुंबई महानगरपालिका असोत किंवा याबरोबर येणाऱ्या सर्व निवडणुका असोत, मग त्या जिल्हा परिषदेच्या असोत किंवा नगरपंचायतीच्या असोत किंवा नगर परिषदांचा असो, हा जो 80% एकवटलेला समाज आहे, जो भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या या उजव्या विचारधारेकडे आहे, हा मतदार आज एकाच ह्याच्यामध्ये आहे की निवडून कोणाला आणायचं, भारतीय जनता पक्षाला की शिवसेनेला. त्याच्यामुळे जे काही होईल ते होईल. तुमच्या सर्व प्रश्नांची एका प्रश्नामध्ये उत्तर मी देतो की 80% उमेदवार जे निवडून येतील ते एक तर भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा शिवसेनेचे असतील. अवधूत वाघ, तुमच्या माहितीसाठी फक्त गेल्या नगरपालिका निवडणुकांच्या निकालाचा दाखला देतो. पहिल्या क्रमांकावरती भाजप आहे, दुसऱ्या क्रमांकावरती अगदी नॅरोली काँग्रेस आहे, त्यापेक्षा अगदी नॅरोली राष्ट्रवादी आहे आणि चौथ्या क्रमांकावरती शिवसेना आहे. जेव्हा तुम्ही म्हणता की इथं विरोधी पक्ष नामशेष होतोय, ते एक राजकीय पत्रकार म्हणून मी मानायला तयार नाही आहे. मी आता रोगेंकडे जातोय. रोगे, या दोघांच्याही उत्तरातून काय पुढे आलं? कदाचित हा कल्याण डोंबिवली महापालिकेप्रमाणेच मैत्रीपूर्ण करार आहे. पण आज उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं बोलले आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट केलं आहे की 28 तारखेच्या भाजपच्या मेळाव्यात आम्ही जशास तसे उत्तर देऊ. मग हे दोघेही ज्या पद्धतीनं आपल्या कार्यकर्त्यांसमोर वल्गना करतात, ह्या फोल ठरतात जर का हा मैत्रीपूर्ण करार असेल तर. नाही, महाराष्ट्र आता तुमच्या ज्या स्क्रीनवरती ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यावरून लोक असं म्हणायला लागलेले आहेत की हा तर कल्याण डोंबिवली पार्ट 2 आहे. आणि तुम्ही ज्या वेळेला प्रश्न विचारलात त्यावेळेला नीलमताईसुद्धा अस्वस्थ झाल्या आणि आमचे मित्र वाघ साहेब ते तर मुंगेरीलाल के हसीन सपने बघतायत की काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे त्यांना. 2.5 वर्ष होऊन गेली. आता जर मागच्या मी सांगतो आपल्याला, नोव्हेंबर 2015 मध्ये
58 नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. त्याचे जर फिगर आपण बघितलं तर आपल्याला दिसून येईल की त्याच्यामध्ये काँग्रेस नंबर 1 आहे आणि भाजप नंबर 2 आहे. सांगायचा मुद्दा हा आहे की आज सगळा विरोधी पक्ष जे आहेत ते काय झालेले आहेत, नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत, असं मुंगेरलालचं स्वप्न आमचे अवधूत वाघ बघतायत. मी आपल्याला एक सांगतो की त्याने आता त्या ठिकाणी स्पष्टपणे नीलमताईने सांगितलं की हा काही माझा अधिकार नाही की कुठल्या प्रकारचे उद्या आम्ही सत्तेमध्ये राहू का नाही महाराष्ट्राच्या, हा माझा अधिकार नाही, हे मान्य करतो. परंतु या ठिकाणी अवधूत वाघने म्हटलं आहे की उद्या निवडणुकीचे रिझल्ट आल्याच्या नंतर 80% शिवसेनेचे आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य निवडून येतील, म्हणजे आम्ही सगळे एक आहोत. कळलं का नाही? म्हणजे एकच सांगायचं की लोकांना ह्या जुमलेबाजीचं जे राजकारण मी मगाशी म्हटलं ते या ठिकाणी सुद्धा अवधूत वाघांच्या त्या पक्षाचं जुमलेबाजीचं राजकारण आपल्याला दिसत आहे. आता मी सांगतो ना की वाईट अवस्था केली. एक काळ असा होता की मला ते शिवसेनेचं राजकारण कधी पटलेलं नाही, परंतु एक होता बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये हे मंडळी त्यांना त्या बाळासाहेब तर सरळ जाहीरपणे म्हणत असत ही कमळाबाई. आता ह्या कमळाबाईचे जे मोठे मोठे महान नेते मग अडवाणींपासून ते अगदी प्रमोद महाजनांच्यापर्यंत सकाळी जाऊन नतमस्तक व्हायचे त्यांच्यासमोर, ही अवस्था होती. आणि आज मी सांगतो आपल्याला की यांना सत्ता मिळाल्याच्या नंतर हे सांगतात की आमची ताकद वाढली. ताकद जर वाढली तर बिहारमध्ये काय झालं? आता काँग्रेस आणि अखिलेश एका ठिकाणी आल्याच्या नंतर यांची अवस्था काय झालेली आहे हे सगळं माध्यमांच्या मधून आज समजतंय की नाही? ठीक आहे. हे सांगतात की 2.5 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी आमची ताकद वाढलेली आहे, 15 आमदार आमचे निवडून आले. अरे पण 15 आमदार जर तुमचे निवडून आले तर काँग्रेसला तुमच्या बरोबरीची मतं कशी काय पडली? नोटबंदीच्या निर्णयानंतर बरंच काही बधलेलं आहे. त्याचाही एक भागा आज युती तोडण्याच्या निर्णयात असू शकतो, नोटबंदीच्या निर्णयाचा. सुधीर, आज आमच्याकडं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे खुली चर्चा या कार्यक्रमात असं म्हणाले की हे जे राज्यातलं सरकार आहे हे भाजपचं सरकार आहे आणि त्यामध्ये शिवसेना सामील आहे, त्यामध्ये महादेव जानकरांचा पक्ष सामील आहे, त्यामध्ये राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी सामील आहे. त्यामुळं भाजपच्या सरकारमध्ये इतर लोक सामील आहेत. त्यामुळे हे सरकार युतीचं नाही आहे, हे भाजपचं सरकार आहे. जेव्हा रावसाहेब दानवे असं म्हणाले तेव्हा त्यांना हे सांगायचं आहे की उद्या जर का शिवसेना सत्तेतून आमच्यासोबत जी आता आहे बाहेर पडली तरी काहीही फरक पडत नाही, आमचं सरकार टिकतं, आम्हाला पुढं जायचं आहे, शिवसेना शिवाय पुढं जायचं आहे, हे त्यांना सांगायचं होतं. बरोबर. ॲक्च्युली भारतीय जनता पार्टीचा अजेंडा जे 100% म्हणजे भाजप किंवा सत्ता त्या दिशेने त्यांनी हे वाटचाल केली. जेव्हा लोकसभेमध्ये सर्वात जास्त जागा मिळाल्यानंतर विधानसभेमध्ये त्यांचे 130च्या वरती आमदार निवडून आले, त्या दिवसापासून त्यांनी ठरवलं की आता आपली लढाई किंवा आपली वाटचाल ही मोठ्या दिशेने चालू आहे. महाराष्ट्र जसं सेना नंबर 1 होती तर सेना नंबर 1 आता राहिली नाही, आता BJP नंबर 1 पार्टी झाली आहे महाराष्ट्रामध्ये. अजून जास्तीत जास्त म्हणजे जसं मागच्या वेळेला नगरपालिकेचे इलेक्शन झाले, नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सर्वात जास्त BJPने वेगळ्या पद्धतीने तर मेयर इन कौन्सिलच्या टाईप इलेक्शन लढून सर्वात जास्त जागा त्यांनी मिळवल्या. त्या पद्धतीने 100% भारत या नारा घेऊन की हे घोषवाक्य घेऊन त्यांना सर्वीकडे व्यापायचं आणि त्यांचा आता जो दौडघोड आहे ती आता मुंबईपर्यंत येऊन ठेपलेली आहे. आणि आता याच वेळेला ग्रामीण भागात जिल्हा परिषदांचे आणि पंचायत समितीचे इलेक्शन्स लागलेले आहेत. त्या ग्रामीण भागावरती नोटबंदीचा असर हा मोठ्या प्रमाणात दिसेल, कारण की लोक आता पैशासाठी वन फिरतात, त्यांना खिशामध्ये पैसे नाहीत किंवा बँकेत पैसे फक्त कागदावर लिहिलेले पैसे, बँकेमध्ये पैसे हातात मिळत नाही, पैसे दिसतात पण हातात मिळत नाही. त्याच्यामुळे लोकांमध्ये ती नाराजी आता हळूहळू ती वाढते. आता ते कन्वर्ट कसं होईल ते आपण बघणं हे महत्त्वाचं ठरेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, BJPसाठी काँग्रेस डाऊन होत चाललेली आहे. म्हणजे BJP ही शेवटची किंवा फायनल अपॉर्च्युनिटी बघते पक्ष वाढवण्यासाठी. मुंबईमध्ये काँग्रेस वाढत चालले. काँग्रेसमध्ये निरूपणाच्या याच्याखाली कुठल्याही प्रकारचे नॉर्थ इंडियन जे वोटर असतील ते वोटर त्यांना मानत नाही. म्हणजे कृपाशंकर सिंग हा एक चेहरा होता एकेकाळी काँग्रेससाठी, पण आज चेहरा नाही आहे, आता तो निरुपम चेहरा आहे. पण निरुपम हे बिहारचे असल्यामुळे नॉर्थ इंडियन जे वोटर, जे उत्तर प्रदेशातले वोटर किंवा बाकीचे राजस्थान वगैरे हे वोटर त्यांना मानत नाही, कारण की त्याच्यात खूप गटबाजी चालते त्या नॉर्थ इंडियन याच्यामुळे. त्याच्यामुळे तर काँग्रेस एवढी डाऊन होते
एवढी डाऊन होते, त्याचा फायदा आपल्याला कशा, आणि हीच शेवटची संधी आहे. आणि दुसरं बाकी जे नॉन मराठी वोटर असतील, गुजराती असेल, मारवाडी असेल, सिंधी असेल, बाकीच्या ज्या छोट्या छोट्या कम्युनिटी असतील, त्या कम्युनिटी मोदीजींच्या प्रेमात आणि त्या नेहमी BJP-बरोबर राहिलेल्या आहेत, त्या कम्युनिटी आणि नॉर्थ इंडियन वोटर आणि काही प्रमाणात सर्वात जास्त 227 जागा आहेत आपल्या BMCमध्ये. 101 जागा जर मराठी चेहरे दिले, जसे मनसेकडून मंगेश सांगणे त्यांनी घेतले किंवा प्रवीण दरेकर आहेत, असे मराठी चेहरे आणि नॉर्थ इंडियन आणि काही साऊथ इंडियन ऑलरेडी आहेत, अशा करून सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात हे लढाई किंवा हे इलेक्शन लढायचं आणि जास्तीत जास्त जागेवरती आपलं प्राबल्य किंवा जास्तीत जास्त जागा आपण कशा जिंकू या दिशेने ते आता येऊन ठपलेले आहेत. अजित सावंत, जर का 21 फेब्रुवारीला मतदानानंतर 23 फेब्रुवारीला निकाल येणार आहे आणि त्या निकालाच्या दिवशी असं गृहीत धरूया की एक हाती सत्ता कोणाची तरी आली, शिवसेनेची आली असं गृहीत धरूया, शिवसेना पुन्हा सत्तेत येईल म्हणजे युती करेल की स्वबळावरती मुंबई महापालिकेत सत्तेवर जाऊन राज्यातल्या सत्तेतून बाहेर पडेल? आशिष, एक तर पहिली गोष्ट अशी आहे की आजच आदरणीय शरदरावजी पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याला त्याने देशभर जे कर्तृत्व गाजवलं त्याबद्दल हा पुरस्कार मिळाला, मला निश्चितपणे आनंद आहे. परंतु हा पुरस्काराच्या पाठची नक्कीच भूमिका काय आहे असं जेव्हा विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न करतो तेव्हा मला असं दिसतं की मोदी काय किंवा भाजपचे इतर नेते काय आणि एकंदर भारतीय जनता पक्ष काय, हे त्यांच्या छोट्या मनाबद्दल आणि कोत्या मनोवृत्तीबद्दल त्यांची एकंदर ओळख आहे की मन अगदी छोटं मोदींचं सुद्धा आणि मनोवृत्ती कोती. अशी परिस्थिती असताना अचानकपणे आता एकदम त्यांना शरदरावजी पवारांच्या कर्तृत्वाबद्दल जो साक्षात्कार व्हायला लागलेला आहे तो मला मुळातच भूतकाळात टाकणार आहे. आणि मग मी ह्या सगळ्या घटनांची संगती लावण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण जर 2014 साली बघितलं तर मोदीजी ज्या वेळेला बारामतीमध्ये आले होते, अशा प्रकारची एकंदर त्यांची सगळ्या गोष्टी बोलले होते, ते उच्चारले होते की शरद पवार हे म्हणजे एक महाराष्ट्रातला मोठा भ्रष्टाचारी आणि लुटारू आणि दरोडेखोर माणूस आहे, एवढंच त्यांनी बोलायचं शिल्लक ठेवलं होतं. तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी तुम्हाला थोडंसं जोडतो, केवळ शरद पवार नाही, राष्ट्रवादीचे दुसरे संस्थापक राष्ट्रवादी संगमा या दोघांना म्हणजे राष्ट्रवादीच्या 2 संस्थापकांना पद्मविभूषण दिलं गेलेलं आहे, जाहीर झालेलं आहे. अशा वेळी उद्या राष्ट्रवादीची मदत लागली तर ती आपल्याला हवी आहे हे भाजपला दाखवायचं. हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र ज्या वेळेला शिवसेनेला अपमानास्पद वागणूक मंत्रिमंडळाचा समावेश करताना दिली गेली त्यावेळेला अगदी क्षणाचा विलंब न लावता राष्ट्रवादीकडून पाठिंब्याची मदत स्वतःहून देऊ केली गेली होती, आपल्याला आठवत असेल. आणि शिवसेनेला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. मला असं वाटतं की एकंदरीत शिवसेनेला नामोहरम करायचं, राष्ट्रवादी वाढली तरी चालेल. जसं आता सुधीर म्हणाले की काँग्रेस ही गलित गात्र आहे, मुंबईमध्ये तर औषधाला उरेल की नाही आता ज्या पद्धतीने काँग्रेसचे नेते आपसात मुंबई पुरता का विचार करता? इतर 9 महापालिका आहे, 9 महापालिका आहे, जिल्हा आहे, परिषद आहे, त्यामुळे मुंबई जिल्हा परिषद आहे. आणि आणखी एक मिनिट मला पूर्ण करून द्या. तुम्ही बोलत ठीक आहे ना, त्यांना बोलू द्या. तर मुंबईमध्ये काँग्रेसचा मागमूस राहील की नाही सुद्धा शंका आहे. अशा वेळेला राष्ट्रवादी वाढली तरी चालेल परंतु शिवसेना वाढता कामा नये. कारण शिवसेना महाराष्ट्रामधला एक विरोधी पक्षाचा स्पेस घेत असतानाच, कारण डिमॉनिटायझेशनला विरोध केला तिथे उघडं पाडलं. जे आता अलीकडचे निर्णय आपण मगाशी निलमताईंनी सांगितलं तसे की देवदेवतांच्या तसबिरी काढण्याचा निर्णय तिथे शिवसेनेला विश्वासात न घेता दिला गेला. 100 माणसं जर जमणार असतील तर त्याला परवानगी पोलिसांची घ्यावी लागेल असा निर्णय घेतला गेला. म्हणजे शिवसेनेला नेग्लिजिबल भूमिका द्यायची किंवा नगण्य ठरवायचं हा प्रयत्न मंत्रिमंडळात असताना सुद्धा त्यांचा चालू होता. आणि मला खात्री आहे की ही युती झाली नाही आणि पुढे त्या नगरपालिकांच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदांच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये राष्ट्रवादीला वाढवण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जाईल, राष्ट्रवादीचा स्पेस राष्ट्रवादीला देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि शिवसेना संपवून टाकण्याचा प्रयत्न होईल. आणि तसं जर झालं तर मला असं वाटतं की राष्ट्रवादी ही जायला मागे पुढे बघणार नाही आणि ती त्यांची तयारी त्यांनी पूर्वीच दाखवली. परंतु दुसराही एक पर्याय उपलब्ध आहे की काँग्रेस आणि शिवसेना सुद्धा येत्या काळामध्ये भाजपशी टक्कर देण्यामध्ये एकत्र येऊ शकतात. कारण मुंबईमध्ये जरी काँग्रेसची शक्ती नसली तरी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आजही गावागावामध्ये खेड्याखेड्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जिवंत आहे. हो, एक काँग्रेसमन बोलतायत हरीश रोगे, तुम्ही आक्षेप घेताय, बोला. त्यामुळे माझी काँग्रेस जन तुमचे त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना ही बरोबर येऊ शकते आणि एक वेगळं समीकरण घेऊ शकतं. आणि त्यावेळेला ते शरद पवार आहेत, ते कात्रजचा घाट भाजपचा करायला सुद्धा कमी नाही करणार.
आता हरीश रोगे बोल. एक गोष्ट आहे, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय करणार आहे तो त्यांचा प्रश्न आहे. मी माझ्या मित्राला अजित सावंतना सांगू इच्छितो की या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये सिद्धांतिक मतभेद आहेत आणि काँग्रेस पक्षाला किती तुम्ही शिव्या देण्याचा प्रयत्न करा, परंतु काँग्रेस राष्ट्रीय पातळीवरती किंवा महाराष्ट्राच्या पातळीवरती शिवसेनेबरोबर कधीही जाणार नाही. यांना कुठलं भविष्य दिसलेलं आहे किंवा यांना कुठलं स्वप्न पडलं ते काय मला कळलं नाही आहे. मी एवढंच सांगतो आपल्याला की या ठिकाणी चर्चा जी चाललेली आहे ती शिवसेना आणखी भारतीय जनता पक्ष यांच्या राजकारणाबाबतीत चर्चा चाललेली आहे. काँग्रेस पक्ष काय करणार आहे किंवा काँग्रेस पक्ष भविष्यामध्ये काय करणार आहे याची स्वप्न अजित सावंत पडू शकतात, परंतु मी जवळजवळ 45 वर्ष काँग्रेसमध्ये काढलेला कार्यकर्ता आहे. काँग्रेस पक्ष आपल्या ध्येय धोरणाच्या बरोबर कधी सुद्धा तडजोड करणार नाही, एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगू. बरेच क्रॉस कनेक्शन लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे, पण या सर्वांवर आपल्याला ब्रेक नंतर चर्चा करायची आहे. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. युती तोडण्याशिवाय सेना भाजपला गत्यंतर नव्हतं का? 87% लोक म्हणतायत होय, युती तोडण्याशिवाय सेना भाजपला गत्यंतर नव्हतं. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय नीलमताई गोरे यांच्याकडं. नीलमताई, उद्धव ठाकरे असं म्हणाले की भाजप बरोबरचे युतीची 25 वर्ष सडली. जेव्हा ते सडली हा शब्द प्रयोग करतात त्यातनं अर्थ असा निघतो की त्यांना इतका वैताग आलेला आहे की आता शिवसेना भाजप बरोबर राहायचं नाही असं म्हणते आहे आणि कदाचित हा कटू निर्णय सरकारमधून बाहेर पडण्याचा उद्धव ठाकरे लवकरच घेतील असं आता शिवसैनिकांनाही वाटायला लागलंय की ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत. नाही, मला एक दोन गोष्टी इथे सांगायला पाहिजे. खरं तर खूप मुद्दे आहेत आशिष की जे आज मला मांडता आले नाही आहेत, पण एक काही वेळेला अनौपचारिक चर्चेमध्ये माननीय उद्धव साहेब बोललेले आहेत की ज्यावेळेला युती 90ला आमची युती होणार होती तर त्यावेळेला सुद्धा एक प्रवाह होता शिवसेनेमध्ये की आपण युती न करता स्वतंत्र लढावं म्हणून. पण नंतर आपल्याला माहिती आहे सगळा इतिहास की परत 95ला युती झाली आणि उद्धव साहेब म्हणतात त्याला कारण एक आहे निश्चितपणाने की ते म्हणजे त्यावेळेला सुद्धा तुमच्या लक्षात असेल की इंडिया शायनिंग आणि अनेक कारणांमुळे त्यावेळेला सुद्धा आधी एकतर काठाचा बहुमत मिळाला अटल बिहारी वाजपेयींना, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट पडलं, परत निवडणुका झाल्या. त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा केंद्रीय सरकारमधून जे निर्णय झाले त्यावेळेला मला चांगलं आठवतंय की इंडिया शायनिंग एका बाजूला जरी दावा केला जात असला तरी सुद्धा प्रत्यक्षात लोकांच्यापर्यंत रिझल्ट्स पोचलेले नव्हते, ही त्याच्यामधली वस्तुस्थिती आहे. दुसरं मला असं वाटतं की अस्वस्थता किंवा नाराजी जी आहे त्याच्यामध्ये ज्या प्रकारनी आज जी दादांनी भाषा वापरली ना तीच मानसिकता त्यांनी संपूर्णपणे अंगीकृत केलेली आणि ते म्हणजे नोटबंदीचा निर्णय ज्या प्रकारे हाताळला गेला. आम्ही वारंवार स्पष्ट केलं की नोटबंदीच्या निर्णयाला आमचा पाठिंबा होता, पण जिल्हा सहकारी बँका कशा भ्रष्टाचार करतात म्हणून त्यांना परवानगी द्यायची नाही. प्रत्यक्षात नंतर समोर आलं की अशा पद्धतीच्या कुठल्याही तक्रारी त्यांच्याकडून नव्हत्या. बरं, त्याच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री घेऊन गेले शिष्टमंडळ, आमचे शिवसेनेचे खासदार भेटले, लोकसभेमध्ये केला. हे सरकार एवढं म्हणजे पोलादी किंवा निर्घृण आणि पाषाण हृदयी लोक आहेत हे की एका बाजूला इन्फॉर्मल सेक्टर पूर्ण मार खाल्ला गेला, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला नाही, आज किती ठिकाणी लोक मजुरांना मजुरी मिळत नाहीये, बांधकाम कामगार जे आहेत ते 4-4 महिने कामं बंद पडलेली आहेत, तर काही कशाचं वाटतच नाहीये. GDP रेट कमी आलेला, याचा अर्थ काय होणार आहे? त्यामुळे प्रश्न काय येतोय माहितीये का की सत्तेचा उपयोग, सत्ता हे साधन जर का नाहीये पण ज्या लोकांच्या जगण्यासाठीचा अधिकार आपण अशा पद्धतीने वेगवेगळे आर्ग्युमेंट करून काढून घेणार असलो तर लोकांच्या जीवाशी खेळायचा असा कसा अधिकार मिळू शकतो सरकारला? आणि दुसरं, साहेबांनी एक परवाच्या याच्यामध्ये पत्रकार परिषदेत पण ते म्हणाले, कोणीतरी मुंबईवर प्रश्न विचारला, अनेक प्रश्नांची उत्तर दिली माननीय उद्धव साहेबांनी आणि नंतर ते म्हणाले की आता तुम्ही मुंबईबद्दल प्रश्न विचारताय ना, मग त्याचा अर्थ तुम्ही मुंबई द्रोह करताय. म्हणजे कुठलाही केंद्र सरकारला प्रश्न विचारला की त्याला राष्ट्रद्रोह म्हणून त्याच्यावर शिक्का मारून मोकळं व्हायचं. काय माहिती का, ही जी कार्यपद्धती आहे ना ती सगळी उभं काढणारी आहे
आणि म्हणून हा जो निर्णय झालाय त्याच्यामध्ये इतकं काहीतरी खेळी म्हणून किंवा आत्ताचं काहीतरी, एक तर कार्यपद्धती बदलली गेली पाहिजे, त्याच्यावर ते आत्मपरीक्षण करतील असं मला अजिबात वाटत नाही. माझं वैयक्तिक मत सांगते की असं नाही, कारण त्यांना एक कुठेतरी गर्व चढलेला आहे. आणि म्हणून उद्धव साहेबांनी हा शब्द वापरला की जलीकट्टूमध्ये जसा तो पिसाळलेला बैल असतो तशा यांना बेसणीवर आणायचं, ते त्यांच्यातला जो अहंकार आहे त्यांचं गर्वहरण करायचंय आणि याच्यासाठी म्हणून युती तोडण्याचा निर्णय माननीय उद्धव साहेबांनी घेतलेला आहे. तर हा एक, ज्यांनी पूर्वी भाजप बरोबर असंच काम केलेलं आहे आणि बाजूला पडलेले आहेत लोक, आणीबाणीच्या काळातले जुने लोक सांगतील, त्या लोकांना हा बरोबर अनुभव आलेला आहे. आणि आज प्रत्येक प्रादेशिक पक्ष जो आहे तो त्याच होडीमधून प्रवास करत करत शेवटी त्यांनी युती तोडून स्वतंत्र लढलेले आहेत. त्यामुळे शिवसेना काही एकटी काहीतरी एक्सेंट्रिक किंवा एकतर्फी पक्ष घेणारी भूमिका आहे असं नाहीये. भाजप बरोबर जे लोक गेले त्या सगळ्यांच्या संदर्भामधल्या प्रादेशिक पक्षांना हाच अनुभव आलेला आहे. आज उद्धव साहेबांनी हे पण सांगितलं की इतर राज्यांमध्ये आम्ही उमेदवार पूर्वी उभे केले नाहीत, कारण काय की आपली यांच्याबरोबर युती आहे म्हणून. मग आपण प्रत्येक वेळेला एकतर्फी त्याग कशासाठी करायचा, हे सगळे प्रश्न आहेत ना, मुद्दे जे आहेत ना. आणि प्रादेशिक पक्षांची जागा कमी झाली असं म्हणतात, उलट प्रादेशिक पक्ष अनेक राज्यात प्रभावी होत चाललेले आहेत. आणि म्हणून ह्याचा सगळ्याचा जर का विचार केला तर मला असं वाटतं की शिवसेनेला जे वाटतं की 25 वर्ष आम्ही सडलो, तर सडलो याचा अर्थ ते जर का फिरवली गेली नाही, धान्य बदललं गेलं नाही, आहे तसंच ठेवलं तर त्या ठिकाणी ती गोष्ट सडते. आणि म्हणून युतीच्या मधला युतीचा पाया बदलणं गरजेचं होतं आणि तो बदलला गेला नाही, म्हणून युतीत आम्ही सडलो असं माननीय उद्धव साहेबांचं म्हणणं आहे. ठीक आहे नीलमताई, मी शेवटी जातोय अवधूत वाघ यांच्याकडे. अवधूत वाघ, आज उद्धव ठाकरेंनी भाजप बरोबरची शिवसेनेची युतीच तोडली नाही तर 100% भाजप आणि भक्कम मुख्यमंत्री, भक्कम कारभार असं म्हणणारं भाजप याला मोठा हादरा दिलेला आहे. तुमचं जे राज्यात खूप स्टेबल गव्हर्नमेंट म्हणून तुम्ही गवगवा करत होता ते हादरलेलं आहे. त्यामुळं एक जनमानसामध्ये, भाजपच्या सुद्धा मतदारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये नर्वस वेव आलेली आहे. हे मान्य कराल की नाही? तुम्हाला जे हादरे लागले ते आतापर्यंत आमच्याकडे पोचलेले नाही आहेत. आम्हाला कुठचाच हादरा वगैरे लागलेला नाही आहे. एक स्पष्टपणे सांगतो, भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार 5 वर्ष पूर्ण करेल. हे सरकार हे 10 कोटी महाराष्ट्रीयन लोकांच्या पाठिंब्यावर स्थापन झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या 15 वर्षाच्या जुलमी आणि भ्रष्टाचारी कारकिर्दीला कंटाळून लोकांनी दिलेलं मतदान आहे आणि हे आपला कार्यकाळ पूर्ण पार पाडेलच. भारतीय जनता पार्टीचे लोक प्रचंड उत्साहामध्ये आहेत, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आहे. युती तुटली हे अतिशय वाईट झालं. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र जर लढलो असतो तर अधिक बरं झालं असतं, परंतु दुर्दैवाने जर युती तुटलीच आहे आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्याची घोषणा केलीच आहे तर नाईलाजानं आता आम्हाला स्वबळावर लढावं लागेल. परंतु आमच्याबरोबर जे लोक येतील त्या सर्वांना बरोबर घेऊन जाऊ. ज्यांना आमच्याबरोबर यायची इच्छाच नाही आहे त्यांच्याबरोबर आम्ही त्यांना बरोबर कसं घेऊ. ज्यांना आमच्याबरोबर यायचं नाही आहे ते आज येत नाही आहेत, परंतु जे बरोबर येतील त्या सर्वांना बरोबर घेऊन या संपूर्ण महाराष्ट्राची आणि भारताची बांधणी करण्याकरता एक भ्रष्टाचार मुक्त भारत देण्याकरता खूप मोठा हादरा बसलेला आहे. आज तुम्ही मान्य करा किंवा करू नका अवधूत वाघ, पण भाजपला आणि देवेंद्र फडणवीस सरकारला उद्धव ठाकरेंनी आज खूप मोठा हादरा दिलेला आहे. तुम्ही ते मान्य करत नाही, हा भाग वेगळा. शेवटी नीलमताई गोरेंना काहीतरी म्हणायचं आहे. लास्ट कॉमेंट 30 सेकंद. मला अगदी हो शेवटचे अगदी मला 2 वाक्याशी बोलायचे आहेत की आशिष शेलारांच्या जोडीला गणेश शेलार आहेत आणि किरीट सोमय्यांच्या मदतीला ओमुक कलानी आहेत. त्यामुळे जे येतील त्यांच्यासह घेऊन तुम्हाला लखलाव आहे. ठीक आहे, आज आपण इथंच ही चर्चा थांबूया. आर या पार की लढाई झालेली आहे. ऑन द स्पॉट फैसला हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेला आहे. शिवसेना भाजप युती तुटलेली आहे. भविष्यात स्वबळावरच शिवसेना निवडणुका लढेल हे उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेलं आहे. आता उद्धव ठाकरे जसं बोलले ते त्यांच्या शब्दाला जागतात का याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे. पत्रकारांचं तर खूप बारकाईनं असणार आहे, कारण इतकी मोठी घोषणा केल्यानंतर तरीसुद्धा शिवसेनेचे मंत्री केंद्र सरकारमध्ये आणि भाजपच्या राज्य सरकारमध्ये राहत असतील तर मग शिवसेनेला प्रश्न विचारले पाहिजेत.
त्यामुळं इथून पुढं आता शिवसेनेला अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. खरंच आर की पार लढाई केलेली आहे, तसं आता शिवसेनेला उद्धव ठाकरेंना वागावं लागणार आहे. शिवसैनिक सुद्धा त्यांना हा जाब पुढे विचारतील. आज आपण इथंच थांबूया, पण जाता जाता आपला प्रश्न बघा. युती तोडण्याशिवाय सेना भाजपला गत्यंतर नव्हतं का? 87% लोक म्हणतायत होय, युती तोडण्याशिवाय सेना भाजपला गत्यंतर नव्हतं. आता बघायचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतात, त्यांचं सरकार नेमकं काय करतं. आज आपण इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्र वन.